जनसामान्यांच्या भावना आणि काकांचा लोकसंपर्क आणि काकांनी 10 वर्षात केलेली विकास कामं ह्या जोरावर काका पुन्हा एकदा हॅट्रिक मारतील। विशालदादांसाठी जनतेतूनच उठाव आहे। 10 वर्षामध्ये संजय काकांनी किती विकास कामं केली हे जनतेला ठाऊक आहे। भाजपनं काय केलं हेही जनतेला ठाऊक आहे। चंद्रहार दादा पाटील यांना सुद्धा जनतेतून चांगला सपोर्ट आहे। विरोधकांना कसं आहे काय तर सांगायचं आणि मतं घ्यायची हे नियोजन असते। काय सुद्धा कामं केलेली नाहीत, फक्त त्यांनी श्रेय चोरायचं काम। होय जी कामं रोहित दादांनी मंजूर करून आणली ती कामांचं श्रेय ते घेतात। सरकारनं 2 इलेक्शनला उभा करून त्यांनी हे पाडलंय आणि रोहित दादांच्या कामाचे सगळे श्रेय ते घेतात। लोकांनी ठरवलंय देशात मोदी सरकार आणायचं आणि मोदींना पंतप्रधान करायसाठी इथं संजय काकांना निवडून देण्यासाठी ही निवडणूक आहे। आज पाकिस्तान सारखा देश आहे, भारताकडे बघायची धाडस नाही 5 वर्षात। हो फक्त कार्यकर्त्यांनी काय तर कारण काढायचं आणि संजय काकांना कसा विरोध करायचा ही भूमिका इथं आहे। ह्या विरोधी पक्षांना सुप्रीम कोर्टात जाऊन निकाल लावून घ्यायला लागला। मणिपूरच्या प्रकरणावर कोणच काय बोलायला तयार नाही। गरीबाची पोरं न 1 इंच छाती कमी असली ना बोट तुटलं असलं तर आर्मीत घेतलं जात नाही। मग ती मेलेलं आणि किंवा शहीद झालेलं सगळ्या शरीराची विटंबना झालेले तुकडे झालेले तिथल्या आईवडिलांनी त्या मुलांच्या कसं काय सहन करून घ्यायचं ते कसं ॲक्सेप्ट करायचं। सर्वांनी काय करायचं गुगलला जावा 2004ला किती गॅस होता, 14ला किती होता आणि 24ला किती होता। मळंगा आता एक प्रश्न होता की मळंगामध्ये प्रत्येक वेळा आम्ही पैसे भरूनच पाणी घेतलेलं आहे, पण नुसता हवे झाला म्हणजे विकास झाला नाही। आज आपण 2014ला ज्या वेळेला मोदींची लाट आली त्या लाट येताना तिने अनेक आश्वासन दिले होते। त्या आश्वासनांचं काय झालं? 14ला असेल 19ला असेल आम्ही सुद्धा त्यांचंच काम केलं होतं। त्यांना आम्ही मताची आघाडी द्यायला आम्ही पण त्यात सहभागी होतो। हा शेतकऱ्यांचं 1 करोड शेतकऱ्यांच्या 2000 रुपये द्यायचं आणि शेतकऱ्यांना 18% GST राहून खातामार्फत एका शेतकऱ्यांना कमीत कमी 18,000 रुपये घ्यायचे। शेतकऱ्यांसाठी काही नाही, फक्त राष्ट्रीय बाहेरच्या देशातलं तुम्ही पाकिस्ताननं असं केलं तसं की हिंदू म्हणून शेतकरी जर आज खायला काय नसेल हिंदू म्हणून जगणार आहे का 2 दिवस? तर अनेक जनरल जर विचार केला लोकलसाठी भाजपचं काहीही नाही। कारखानदारांनी विशाल पाटलांनी 2014चे अजून शेतकऱ्यांची बिलं दिले नाहीत, त्याचं काय करणार? त्याने शेतकरी फास लावून आत्महत्या करायला लागलेत। काकाने 2 कारखान्याची बिलं लोन काढून व्याजासहित परतफेड केलेले आहे। तुम्हाला 12,000 रुपये 6,000 रुपये मोदी सरकार देते, सगळ्याला सबसिडी देते सगळ्यांना। जवळजवळ 80 जगताप साहेबांची गत झाली ती सरकारची होणार। बऱ्यापैकी लोक ही हिंदुत्वाची विचारसरणीला धरून काकांनाच मतदान करणार आहेत। नाही पूर्ण 100% गट हा ह्यावेळी विशाल पाटलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणार आहे। कामं केली पण आम्ही श्रेय कधी घ्यायसाठी म्हणून नारळ फोडण्यासाठी कधी आम्ही पुढे आलेलो नाही। नाराजी हीच आहे मोदींच्या नावाखाली तुम्ही किती वर्ष अजून मतं मागणार? विकास म्हणजे काय आम्हाला हीच कळण झाली। आता तुम्ही आम्हाला पाकिस्तानमध्ये काय झालं ह्याकडे काय घेणं नाही आम्हाला हो। आम्ही सामान्य शेतकरी द्राक्ष बागायतदार पूर्ण देशोधडीला उद्ध्वस्त झालेला देशोधडीला लागलेला याबद्दल कोणी काही बोलत नाही। आम्ही गेले 2 टर्म तुमच्याबरोबर होतो त्याबद्दल शंका नाही, प्रामाणिकपणे काम केले आम्ही त्यावेळी। मळण गावातून ह्यावेळी विशाल पाटलांना एवढं लीड देऊ की सगळेजण तोंडात बोटं घालतील। मोदीसारखं भ्रष्ट पंतप्रधान आतापर्यंत कधीही झाला नाही, कधी होणारही नाही। मोदीनं शेतकऱ्यांचं खरोखर अक्षरशः वाटोळ केलं। या कंबरनं मोडलं GSTनं। 2014च्या पाठीमागे GST होती का? नाही GST नव्हते। जंगलात बॉम्ब टाकून असं नुसतं आम्ही मारले असं होत नसते। फॅक्ट आहे देव तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे इंदिरा गांधींनी पाकिस्तानचं 2 तुकडे केलं पण गवगवा केलेला नाही। अहो तुम्ही गरिबाबरोबर तुलनाच करू नका। तुम्हाला तुलना जर करायची असेल तर तुम्हाला चीन बरोबर करा, अमेरिके बरोबर करा, हा विषय आहे। अग्रणी नदीवरचं जर बंधारे बघितलं तर 12 अग्रणी नदीवरचे बंधारे हे आराराबांनी केलेले आहेत। हायवेवर फिरायला गरीब माणसाला गाडीत घालायला तेलं नाहीत। भाजपनं सांगायचं नाही की बाबा आम्ही रस्ते केले। येत्या 10-15 दिवसात अजून पुलाखालनं भरपूर पाणी जाणार आहे। पुलाखालनं काय नाही ते वेळ आल्यावर सांगू आणि वेळ आल्यावर समजल। शेण नाही दारूच्या बाटलीवर कार्यकर्ता त्यांचं कार्यकर्ता दारूची बाटली शेणासनी झाली मटण झालं की ह्यांचं कार्यकर्ता येतं। खरा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता मोदीच्या माग आहे। खरा कार्यकर्ता मोदीच्या माग आहे। 91ची परंपरा ही तर राहणार। 1500 मतं हे संजय काकाच घेणार। तुमच्यात एवढीच धमक आहे, एवढा विकासावर बोलताय। 40 आमदार 40 कोटी घेऊन फोडायची गरज काय? तुमच्यात दम आहे तर तुमच्या कामावर मतं मागा। लोकांना काढलेल्या पोरांच्यावर मतं मागायची गरज नाही, आपला हक्क दाखवायची गरज नाही। मळणगावचं एक गुणसूत्र सांगतो, आज यांचा ग्रामपंचायतला एकही सदस्य नाही किंवा एकही अहो यांना सदस्य उभा करायला माणसं मिळणार। पैसे देऊन अपक्ष उमेदवार उभा केली यांनी। देशात डाळ असताना मोझांबिकमधनं तुरीची डाळ आयात केली,
ज्यावेळा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते या ठिकाणी त्यावेळा कॅनलला पाणी सोडा मागणी केली होती. त्यावेळा चंद्रकांत दादा बोलले होते की शासनानं नोटा छापायचा काही कारखाना काढलाय काय. ते विशाल पाटलाचे कार्यकर्ते चंद्रहारमध्ये जातात. चंद्रहारचं कार्यकर्ते विशाल पाटला त्यांच्यात मेळ आहे का बघा. काँग्रेसचं सरकार असताना या देशात 1962 साली माझा आजोबा शिवाजी पाटील शहीद झालता. त्यावेळेला का नाही शरीर इथं गावात का आलं नाही. मांडीवर घ्यायचं आणि मुस्कट देऊन पाडायचं. दादा पाटलांना कवटेमंकाळ नगरपंचायतीत दिलेला धोका आबा गटाची माणसं कधीच विसरू शकत नाहीत. वाजपेयींची बीजेपी होती ना ती वेगळी होती, मोदींची बीजेपी ही वेगळी आहे. आम्ही वाजपेयींच्या बीजेपीला मानतो. तुम्ही देशाबद्दलच बोलणार, क्रूड ऑइलबद्दल बोला. क्रूड ऑइलचा आजचा रेट काय आहे बघा, कच्च्या तेला पेट्रोलचा रेट काय आहे बघा. ज्यावेळी पेट्रोल गॅस ह्याचं रेट ज्यावेळी वाढलं त्यावेळी तुमच्या स्मृती इराणी गॅसच्या टाकीवर बसत होत्या. आता का बसून झालेत. सांगली जिल्ह्यात चंद्रहार दादाच कुस्ती मारणार. प्रत्येक शेतकऱ्याला फुकट, माझ्या शेतकऱ्याला कसं फुकट पाणी मिळेल ह्याच्यासाठी विचार करणारा खासदार म्हणजे संजय काका पाटील आहे. काकाने काय काम केलेलं नाही. स्थानिक आमदारांनी केलेल्या कामावर हे आपला श्रेय मांडायसाठी प्रत्येक जागी जाऊन तिथं नारळ फोडायचा कार्यक्रम, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलेलं नाही. खासदार संसदेमध्ये भांडायला असतं विकासाच्या मुद्द्यावर. खासदार इथं वाढदिवस वाढदिवसाला लग्नाची भेटी द्यायला खासदार नसतो. आणि खासदारांचं 10 वर्षातलं संसदेतलं एक भाषण दाखवावं मान्य करतो यांचं. ज्या हिंदुत्वावर हे मतं मागतात शिवस्मारकाचं काय झालं त्याचं विचारा. सांगायला लागले संजय काकाने हायवे आणला. संजय काकाचा हायवेला काही श्रेय नाही, केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. खासदाराने स्वतःच्या ताकदीवर काय आणलं सांगा. 10 वर्षात एक उद्योगधंदा आणला का. वर्षापूर्वी कोणतरी म्हणलं होतं 5 लाख लीड नेतील. आता तो आकडा 4 लाखावर आलाय. अजून 8 दिवसात तो आकडा 1 लाखावर सुद्धा राहणार नाही. राजू शेट्टी तुमच्याकडे पण नाही, तुमच्याकडे काय नाही ते तुम्ही शोधा. आम्ही कारखानदार आहोत ना, आमचा आम्ही बघू दे. मुळात हे इलेक्शन आहे ना, ही लोकशाही विरोध गुंडशाही आहे. दोघांच्या भांडणात काकाच निवडून येणार. भाजपनं रस्ते केले म्हणजे काही विकास झालेला नाही. गोरगरिबांसाठी काही केलेलं नाही. तोंडावर पावडर फासून नकरा करण्यात अर्थ नाही. चालू सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे निश्चितपणे निवडून येतील. वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध. निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा. सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे. आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोचच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला माहीतच आहे, आपण स्पेशल गोचच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरलोय. तिथे सामान्य नागरिक असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया घेतलेत. निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्हा, म्हणजे सांगली जिल्ह्यातील लढत ही हाय व्होल्टेज म्हणू शकताय त्याला आपण. आणि प्रचंड जिल्ह्यातील राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत असे ह्या लढतीकडे पाहिलं जातं आहे. 3 प्रमुख स्पर्धक ह्याच्यात आहे. भाजपकडून संजय काका पाटील जे मागच्या 10 वर्षांपासून खासदार आहेत ते आहेत. विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भेटावी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना भेटलं नाही. त्यांनी अपक्ष बंडखोरी केले. आणि महाविकास आघाडीकडून मशाल चिन्हावरती चंद्रहार पाटील हे आहेत. आणि ह्यासोबतच काय उमेदवार आहेत. तर आज आपण सांगली जिल्ह्यातील कवटेमहाकाळ तालुक्यातील मळणगाव ह्या राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या गावात आलेलो आहोत. आणि या गावात परिसरातील बोरगाव असेल, शिरडोण असेल, या गावातून देखील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि अजून एक महत्त्वाचं, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट विटा आणि शिरडोण पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना कमी दरामध्ये त्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा. हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. सांगलीच्या लोकसभेत खरी रंगत आत्ता आले
आणि यांच्या माध्यमातून यांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर तुम्हाला ती कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवात करूया इथं विद्यमान खासदारांच्या गटाकडून. काय सांगाल तुम्ही? आता काकांच्या विरोधात 2 स्पर्धक आलेत. मागच्या 2 टर्म काका खासदार आहेत, पण ह्या वेळेला दोघंही म्हणतायत की काका यंदा काय खासदार होत नाहीत म्हणून. जनसामान्यांच्या भावना आणि काकांचा लोकसंपर्क आणि काकांनी 10 वर्षात केलेली विकास कामं ह्या जोरावर काका पुन्हा एकदा हॅट्रिक मारतील यात अजिबात शंका नाही. आणि जर 2 पैलवान जरी आला असलं समोर तरी त्यांच्या दोघांच्या मताचं डिवायडेशन होणार आहे. आणि त्यामुळं सामान्यातल्या सामान्य नागरिकाला माहिती आहे की आपण मतदान कुणाला केलं पाहिजे, निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. ह्या दोघातच काल विशाल पाटील म्हणले भाजपची बी टीम चंद्रहारदादा आहेत आणि चंद्रहारदादा म्हणाले भाजपची बी टीम विशालदादा आहेत. ह्या दोघातच भांडणं लागलेले आहेत. ह्यांचा मेळ नाही. महाविकास आघाडी राज्यात काम करते, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समन्वय नाही. आणि आत्ता इथं आलेले कार्यकर्ते ह्यांचासुद्धा संभ्रम अवस्था आहे की कुणाला मतदान करायचं आणि कुणाला मतदान सांगायचं, ही सुद्धा अजून संभ्रम अवस्था आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुमच्यातच फूट आहे म्हणतायत ते, त्यामुळे तुमचं काही जुळायच नाही यंदा म्हणतात. नाही जुळायचं काही विषय नाही. विशालदादांसाठी जनतेतूनच उठाव आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांचं आणि बाकीच्या लोकांचं काय असं म्हणण्याचं काय हे नाही. 10 वर्षामध्ये संजय काकांनी किती विकास कामं केली हे जनतेला ठाऊक आहे. भाजपनं काय केलं हेही जनतेला ठाऊक आहे. त्यामुळं ह्यावेळी विशालदादांसाठी जनतेतूनच चांगला उठाव असल्यामुळे विशालदादा ह्यावेळी 100% खासदार होणार. तुम्ही म्हणताय उठाव आहे, पण ते म्हणतात की मतविभागणीचा फायदा आम्हाला होणार आणि आम्ही सहज खासदार होऊ आणि मोठ्या लीडने येऊ. नाही मतविभागणीचा फायदा वगैरे काय व्हायचा विषय नाही. विशालदादांना 100% जनतेतूनच उठाव असल्यामुळं विशालदादा निवडून येतील. विशालदादांना जनतेतून उठाव आहे. काय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे, पण सगळं इथले महाविकास आघाडीचे खालचे कार्यकर्ते तर विशालदादांबरोबर आहेत. नाही, कसं आहे, विशालदादाच्या विषयी जर सहानुभूती जरी लाट असली तरी येणाऱ्या भविष्यात 8-10 दिवसामध्ये यामध्ये नक्की बदल होणार आहे. चंद्रहारदादा पाटील यांनासुद्धा जनतेतून चांगला सपोर्ट आहे. आम्ही 3-4 दिवस भेटी करतो आहे, गावभेटी दौरा केलेला आहे. त्यामध्ये जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत या वेळेला भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचं गठबंधन झालेलं आहे. शिवसेना असेल, शरदचंद्र राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांची महाविकास आघाडी आहे आणि ही भक्कम आहे. पण तुम्हाला वाटतंय का आता म्हणजे काँग्रेसचे किंवा आता अपक्ष त्यांनी बंडखोरी केले तर जुळेल म्हणून चंद्रहार पाटलांचं? 100% नसलं तर 50% काही प्रमाण नक्की जुळणार आहे. तुम्हाला 4-2 दिवसात नक्की त्याचा रिझल्ट मिळेल. काकांनी काय 10 वर्षात कामं केले नाही म्हणतायत ते 2 टर्म. 2014 नंतर 2024पर्यंत कोणत्याही गावचा आणि हायवे असणारे हायवे किंवा साधारण मळंगावला जोडणारा रस्ता प्रत्येक गावापर्यंत भाजप सरकारने आणि मोदी सरकारने प्रत्येक गावापर्यंत रस्ते जोडण्याचं पायाभूत सुविधा जर आपण बघितलं, 4थीला आपल्याला धडा आहे दळणवळणाचा. ज्या देशाचा विकास जर करायचा झाला तर त्या देशाला दळणवळणाचं साहित्य म्हणजे रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. जर ह्या देशाला जर नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सर्वात जास्त जर रस्ते देण्याचा प्रयत्न केला असेल, सांगली जिल्ह्यात आज 3 मोठं हायवे 3 गेलेत. NH 266, NH 166 आणि नॅशनल ग्रीनफील्ड हायवे, जो की पुण्यातनं बेंगलोरला. नितीन गडकरींनी असं सांगितलं की 4 तासात आपण पुणे टू बेंगलोर जाऊ. इतक्या मोठ्या प्रमाणात जर रस्ता, पाणी ह्या गोष्टीवर जर आज भाजप सरकारला काम करायला लागत असेल तर ह्या गेल्या 60-70 वर्षात आपल्याला जर म्हणायचं झालं तर की भाजप सरकारनं पायाभूत सुविधा, आज लोकांनी काय गरज आहे, पाणी आणि रस्ते आणि पाणी दिले. पण काही विरोधक बऱ्याच ठिकाणी म्हणतात की जो एअरपोर्ट आणि ड्रायपोर्टचा मुद्दा होता किंवा इतर काय मुद्दे होते त्याच्यात खासदार अपयशी ठरलेत म्हणून. विरोधकांना कसं आहे, काय तर सांगायचं आणि मतं घ्यायची ही नियोजन असते. आज प्रत्येक ग्रामपंचायत असू दे, सोसायटी असू दे किंवा आमदारकी असू दे, खासदारकी असू दे, काय सळलं नाही झालं तर अंगानं वाकडं म्हणायला कुणाला बिन जमते. पण जर ज्या पायाभूत सुविधा ह्या देशात सर्वात जास्त अटल टनल, समुद्रातनं जाणारा रस्ता आहे, जोरावरती निवडून येईल.
काय सांगाल तुम्ही? काय सुद्धा कामं केलेली नाहीत, फक्त त्यांनी श्रेय चोरायचं काम केलं. रस्त्याचे आणि पाण्याची कामं केल्यात म्हणतायत. रस्त्याचे पाणी हायवे केला तर हायवेला आम्हाला फक्त 17 किलोमीटरसाठी जायचं 125 रुपये, यायचं 75, असं 200-250 रुपये आम्हाला 17 किलोमीटरच्या रस्त्यासाठी वापरायला द्यायला लागतात. आणि राहिला विषय यांच्या कामाचा, यांचं काय सुद्धा काम नाही. आमच्या रोहितदादांनी जी बंडगरवाडी तळ्याची स्कीम कवटेमंकाळ शहरासाठी मंजूर करून आणली, ह्यांनी ते सदस्य फोडून सत्ता स्थापन केल्यावर 8व्या दिवशी सांगतात आम्ही मंजूर केली. 8 दिवसात कुणी पण सांगावं की 8 दिवसात स्कीम मंजूर होऊन येत्या म्हणून. किंवा तासगाव पंचायत समितीची इमारत असू दे, रोहितदादांनी प्रयत्न करून त्याची कातरणंसुद्धा जून-जुलैला त्याची मंजुरीची पत्र रोहितदादांनी तासगावच्या लोकांनी मंजूर केली ती. आणि ह्यांनी फक्त सत्ता बदल झाल्यावर स्थगिती आली ती स्थगिती उठवायचं काम ह्यांनी केलेलं आहे. आणि इथली जी तासगाव कवटेमंकाळची परिस्थिती आहे, इथं विशालदादा आणि संजय काका हीच नाही, इथं फक्त रोहितदादा आणि सरकार गट ह्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी विशालदादांचं काम 100% करणार आहे. आणि रोहितदादांनी केलेल्या कामाचं आणि त्यांचा केलेला अपमान काकांनी, त्याचा एक बदला म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते जनमानसातून विशालदादांना लीड तर देणारच आहे. पण साधं तुम्ही आता आज मळंगावात आहे, मळंगावात मागच्या वेळेला 1332 मतं काकांना पडली, 246 का किती तर मतं पडळकर साहेबांना आणि 771 मतं ह्यांना पडली विशालदादांना. पण आता जर तुम्ही बघितलं तर कवटेमंकाळ तालुक्यात जी 3 गावं येतील की लीडला, त्यात माझ्या माहितीप्रमाणे मळंगाव गाव ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबरमध्ये बसणार आहे. कारण इथला सरकार गट आणि रोहितदादांचा गट 100% काम करणार आहे. मागच्या वेळेला संजय काकांना 6000च्या वर मतं होती, पडळकर साहेबांना 1150 मतं होती आणि विशालदादांना 2977 मतं होती. तर ह्या वेळेला काकांना 3000चं लीड होतं. तर ह्या वेळेला लीड भेटेल 4000 मताचं लीड या पंचायत समिती गणातनं द्या. मला आता फार इंटरेस्टिंग एक मुद्दा उपस्थित झाला आहे की रोहितदादा आणि सरकार गट इथं एकत्र झालाय तुम्ही म्हणताय आणि त्या जोरावर तुम्ही लीड घेणार. पण मागच्या लोकसभेला ही परिस्थिती नव्हती. तर आता आपण सरकार गटातल्या माणसांनाच विचारूया काय सरकार. आणि अजून एक मला विचारून तिथं जातो मी, अपमान झालाय तुम्ही म्हटला रोहित पाटील. होय, जी कामं रोहितदादांनी मंजूर करून आणली ती कामांचं श्रेय ते घेतात. प्लस आमच्या एकट्या रोहितदादांनी नगरपंचायत त्यांना बारकं पोरगं म्हणलं, त्यांनी 10 सीटा निवडून आणून त्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा शिक्का मारला. पण काही विघ्न संतुष्ट लोकांनी आमच्या नगराध्यक्षांना राजीनामा दिल्यावर सदस्य फोडून ही केलं. त्यांचं जनमानसात काय नाही, पंचायत समिती असू दे कुठं पण असू दे, रोहितदादा आणि सरकार जर एक झाले त्याचा निकाल काय लागतो तुम्ही मागच्या पंचायत समितीला बघितला, जिल्हा परिषदेला बघितला, नगरपंचायतीला बघितला. नगरपंचायतीला तर दादा एकटेच होते. आता सरकार आल्यामुळे त्यांची एखादी जरी सीट आली तरी त्यांनी तेवढ्यापुरता गुलाल लावावं एवढी माझी इच्छा आहे. बाकी सगळ्या सीटा दादांना आणि सरकारांना एकत्र का व्हावं लागलं? कारण प्रत्येक ठिकाणी त्यांची फसवाफसवी आहे. सरकारनं 3-4 वेळा फसवलंय. सरकारनं 2 इलेक्शनला उभा करून त्यांनी हे पाडलंय. आणि रोहितदादांच्या कामाचे सगळे श्रेय ते घेतात कारण ते सत्तेत आहेत. काय सांगाल ह्याच्यावरती तुम्ही? एक बघा, ही निवडणूक ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवं, ही देशात मोदी सरकारांना आणि देशाला कणखर नेतृत्व देणं ह्यासाठी ही निवडणूक आहे. पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायतला काय झालं, ह्यानं मला पाडलं, त्यानं मला पाडलं, असली भानगड ह्यात निवडणुकीत नाही. लोकांनी ठरवलंय देशात मोदी सरकार आणायचं आणि मोदींना पंतप्रधान करायसाठी, इथं संजय काकांना निवडून देण्यासाठी ही निवडणूक आहे. ही निवडणूक काय नगरपंचायतला फसवलं, ह्याला फसवलं, असली काय भानगडीची निवडणूक नव्हं. निवडणुकीत देशाचा विचार व्हायला पाहिजे. खासदारकीच्या ह्या निवडणुकीत देश कसा पुढे जाईल, ह्या देशात कशी आर्थिक समृद्धी येईल ह्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. वास्तविक पाहता इथं चर्चा ग्रामपंचायतला काय घडलं, नगरपंचायतला काय घडलं, ही चर्चा जनसामान्य लोकांना सुद्धा नको आहे. जी देशाचा विकास आहे, आज पाकिस्तानसारखा देश आहे, भारताकडे बघायची धाडच नाही 5 वर्षात. गेल्या 5 वर्षाआधी बघितलं असेल आपण, सर्जिकल स्ट्राईक केला, आज जाऊन पाकिस्तानमध्ये घुसून मारलं. धाडस आहे का? 5 वर्षात केलं का? परत भारतात यायचं धाडस नाही त्यांचं. दहशतवादी सोडून द्यावं,
पाकिस्तानच्या आर्मीचं बघायचं धाडस झालं नाही आपल्याकडे. 5 वर्षात झालं का कुठं? आपण त्या प्रश्नांची उत्तरं घेऊया त्यांच्याकडनं. पण ते म्हणतात की रोहित दादांनी जी कामं केलेत त्याचं काकांनी श्रेय घेतलंय, परत घोरपडे सरकारांना त्यांनी फसवलंय काकांनी. तर कार्यकर्ता म्हणून काय वाटते तुम्हाला महत्त्वाचं? एक विषय आहे की ही निवडणूक आज इथं गटातटाचं राजकारण होणारच की लोकसभेच्या निवडणुकीत पण. ही फक्त कार्यकर्त्यापुरताचा विषय मर्यादित आहे. ह्यो फक्त कार्यकर्त्यांनी काहीतरी कारण काढायचं आणि संजय काकांना कसा विरोध करायचा ही भूमिका इथं आहे. ज्यांना खरंच नेते काय सांगतील काय सांगणार नाही ती ही नाही. वैचारिक पातळीवर आज देश कसा पाहिजे आणि देशाची प्रगती कशी पाहिजे ह्या गोष्टीसाठी इथं निवडणुकी आणि इथं चर्चा व्हायला पाहिजे. वास्तविक पाहता चर्चा तशी काय करत नाहीत. ह्यानं काय केलं ग्रामपंचायतला माझी त्यानं पाडलं म्हणून मी विरोधात मतदान करायचं हे प्रकारच नाही. आत्ताच्या भाजप सरकारने किंवा 10 वर्ष झालं NDAचं सरकार आहे तर ते म्हणतात की आम्ही खूप चांगल्या प्रकारे कामं केली आणि मोदींना पुन्हा एकदा निवडून द्यायला पाहिजे. डॉलरची किंमत तुम्ही जागतिक बाजारपेठेत बघितली तर एक 86 रुपयाला डॉलर झाला आहे आपल्या भारताच्या ह्याच्यात. आणि आपली पत्रकारिता सुद्धा कितव्या म्हणजे टोटल जगाच्या ह्याच्यात किती नंबरला गेल्या त्यांनी बघावं. सगळ्या म्हणजे मीडियावर त्यांचं हे आहे. साधं तुम्ही जर बघायला गेलं आम्हाला आता ती हे म्हणणार EVMची शंका उपस्थित करतात. त्या चंदीगडच्या का ह्याच्यात 20 ह्याचं मतदान होतं नुसतं. तर त्यातलं ती त्यांनी महापौर निवडणुकीचं तर शेवटी ह्या विरोधी पक्षांना सुप्रीम कोर्टात जाऊन निकाल लावून घ्यायला लागला. एवढी यांची तिथनं यंत्रणा दडपशाहीचं प्रचंड आहे. गॅस किती वाढला बघा. खताच्या किमतीवर GST. मणिपूरच्या प्रकरणावर कोणच काय बोलायला तयार नाही आहेत. सगळेजण आपापलं म्हणतात मणिपूर पेटते लोकांना तिथं स्त्रियांना नग्नपणे हे केलं जातं आहे. मग महिलांचा सन्मान आला कुठून? जर तुम्हाला 30% महिलांना आरक्षण द्यायचं आहे 50% द्यायचं आहे तर नग्न महिला तिथे फिरवलं की असं काय केलं जातं. पुलवामाचा अटॅक केला. गरिबाची पोरं न 1 इंच छाती कमी असली ना बोट तुटलं असलं तर आर्मीत घेतलं जात नाही. मग ती मेलेलं किंवा शहीद झालेलं सगळ्या शरीराची विटंबना झालेले तुकडे झालेले इथल्या आईवडिलांनी त्या मुलांच्या कसं काय सहन करून घ्यायचं ते कसं ॲक्सेप्ट करायचं. 60 लाख 70 लाख देऊन काय करायचं. पण गेलेला मुलगा मिळणार आहे का लोकांना? ह्या गोष्टी पण कुठेतरी बघायला पाहिजेत. पुलवामा केला पाकिस्तानात जाऊन मारलं सगळं खरं आहे की पण मेलेल्या लोकांचं गेलेल्या शहीद झालेल्या लोकांच्या आईवडील त्यांचं कोण सांभाळणार? त्यांना कोण सांभाळणार? त्यांचे कोण पैसे देणार? भाजप दडपशाहीचं राजकारण करते. बऱ्याचशा गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करते असं ते म्हणतात. मणिपूरचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही. आपले आता केंद्रीय निवडणुकांचे मुद्दे घेऊया म्हणून मी पुन्हा येते. ठीक. बघा ह्या देशात 60-70 वर्ष झालं अगदी मवाळापर्यंत राज्य चाललं होतं. यांचं म्हणणं जर तसं असेल तर 60-70 वर्ष झालं यांची सत्ता परत येत होती काँग्रेसची. 2014चा जो वोटर आहे नवीन वोटर आहे नवीन तरुण आहे. नवीन तरुणाला लक्षात आलं की आपल्याला ह्या देशात काय करायला पाहिजे आणि कुणाला निवडून द्यायला पाहिजे. त्यावेळेलापासून आजपर्यंत परत वोटर EVM हॅक होऊ शकते का? हो माईक हॅक होऊ शकतो का? तुमचं नेटवर्क असलं तर माईक हॅक होऊ शकतं. बारक्या पोराला सांगण्यासारखं EVM हॅक हे प्रकार बरोबर नाही. महागाई पण वाढली म्हणतात ते. हो का? महागाईचा विषय 2010 2005 2014 आणि 2004 ह्या 2004 पासून 2014चं कॅल्क्युलेशन करून सांगा. 2014ला किती रुपये गॅस होता आणि 2014ला किती रुपये तुमचं शासन होतं. 14ला किती गॅस झाला आणि 14पासून 2024पर्यंत. आणि इथं सगळी तरुण पोरं आहे. ते सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे. सर्वांनी काय करायचं गुगलला जावा. 2004ला किती गॅस होता, 14ला किती होता आणि 24ला किती होता. जनसामान्य लोकांना त्यांच्या भावना तीव्र करायसाठी बोललं जातं की गॅस मागला, पेट्रोल मागलं. आपण क्रूड भारतात जी पदार्थ तयार होत नाही भारतातनं जे बाहेरच्या देशातनं घेऊन यायला लागतोय त्या पदार्थावर नितीन गडकरींच्या माध्यमातून आत्ता इलेक्ट्रिक व्हेकल असा विचार का नाही तुमच्या डोक्यात आला हो? ह्याच्या आधी इलेक्ट्रिक व्हेकल तर ज्या वेळेला आपण बाहेरच्या देशातनं एखाद्या गोष्टीची मागणी करेल त्यावेळेला ऑटोमॅटिक त्या दर वाढत जाणार आहे. पण नितीन गडकरी व नरेंद्र मोदी यांच्या म्हणजे विचारानं आपण देशात आत्ता सौर ऊर्जा म्हणजे उन्हापासून सौर ऊर्जेचा एक मला फक्त प्रसंग एक सांगायचं आहे. संजय काकांचं काम 2 मिनटं. संजय काकांचं एक काम सांगतो. ह्या म्हैसाळ योजनेसाठी जी 81-19 जी योजना केली 81% शासन भरणार 19% शेतकऱ्यांच्या अंड घ्यायचं. ते सुद्धा ह्या 2 वर्षात शेतकऱ्यांनी पैसे मागितलेच नाही त्या अधिकाऱ्यांनी.
फुकट पाणी चालू आहे, इथं पाणी चालू आहे. काका काम करतायत पुढे त्याच्या पुढचा एक विषय सांगतो. एकच काय सांगाल संजय काका मोठ्या प्रमाणात काम करतायत इथं? प्रत्येक प्रश्न काय आलाय? फुकट पाणी कोण भरत म्हणते? फुकट पाणी इथे शेतकरी पैसे भरतात आणि फुकट पाणी कोण देते? श्रेय घ्यायचं नाही फुकट पाण्याचं. मळंगा आता जे एक प्रश्न होता की मळंगामध्ये प्रत्येक वेळा आम्ही पैसे भरूनच पाणी घेतलेलं आहे, हा विषय राहू दे. पण आता एक विषय तुम्ही रस्त्याचं झालं, विकासाचं झालं, त्यावर तुम्ही इकडं आलाच नाही. हां चला, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय रस्ते केले, हवे केले, हा गडकरींचं एक व्हिजन होतं काय, पण नुसता हवे झाला म्हणजे विकास झाला नाही. आज आपण 2014ला ज्यावेळेला मोदींची लाट आली, त्या लाट येताना तिने अनेक आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचं काय झालं? आज आमचीसुद्धा फसवणूक झाली. 14ला असेल, 19ला असेल, आम्हीसुद्धा त्यांचंच काम केलं होतं. त्यांना आम्ही मताची आघाडी द्यायला आम्ही पण त्यात सहभागी होतो. पण आम्हाला कळलं की देशाची फसवणूक होत्या, जनतेची सर्वसामान्यांची फसवणूक होत्या, शेतकऱ्यांना लुटलं जाते, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला हमीभाव मिळत नाही. ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. खऱ्या अर्थानं हा देश शेतीप्रधान आहे, शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हमीभावाला इथं न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथं उद्योग नाहीत, नुसता रस्ता झाला म्हणजे चालत नाहीत. ड्रायफ्रूटचं काय झालं, IT पार्कचं काय झालं, हा विमानतळाचं काय झालं, अनेक मुद्दे आहेत. MIDC असतील, या असतील, याच्यावरती काही झालेलं नाही. रस्ता म्हणजे सगळा विकास नाही. त्या रस्त्याला या ठिकाणी सर्वसामान्य उद्योग आले पाहिजेत. 10 वर्षात खासदारांनी विकास केले नाही. आपण आता कांद्याची निर्यात बंदी थांबवली. कांद्याची जर निर्यात बंदी थांबवली असती, कांद्याची जर निर्यात बंदी थांबवली नसतं, आता कांदा त्यावेळेस 100 रुपये किलोनं आत्ता गेला असता शेतकऱ्यांचा. हा शेतकऱ्यांचं एक शेतकऱ्यांच्या 2000 रुपये द्यायचं आणि शेतकऱ्यांना 18% GST राहून खातामार्फत एका शेतकऱ्यानं कमीत कमी 18,000 रुपये घ्यायचे. 18,000 तुम्हाला 2,000 महिन्या वर्षाला देतात, 12,000 देतात. बाकीचं राहिलेले पैसे अजून शेतकऱ्यांना त्यांनीच परत दिलं पाहिजेत. शेतकऱ्यांसाठी काही नाहीत, फक्त राष्ट्रीय बाहेरच्या देशातलं तुम्ही पाकिस्ताननं असं केलं तसं की हिंदू म्हणून शेतकरी जर आज खायला काय नसेल, हिंदू म्हणून जगणार आहे का 2 दिवस? काय उपयोग आहे का त्याचा? शेतकऱ्यांसाठी काहीसुद्धा स्थानिक जनरल जर विचार केला लोकलसाठी भाजपचं काहीही नाही. आणि इथं जो उभा राहिलेले 2 जे उमेदवार आहेत, दोन्ही कारखानदार आहेत. कारखानदारांनी विशाल पाटलांना 2014चे अजून शेतकऱ्यांची बिलं दिले नाहीत. त्याचं काय करणार त्याने? शेतकरी फास लावून आत्महत्या करायला लागलेत. का संजय काकांनी 2 कारखान्याचं, नागवाड्याचे आणि तासगाव कारखान्याचे अजून बिलं दिले नाहीत? काय त्यांचं काय शेतकऱ्यांसाठी काय करायचं सांगा? मतदान कशा आधारावर यांना द्यायचं? एक सर्वसामान्य चंद्रार पाटील शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा तो उभारला आहे. आता त्याला ह्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी संपूर्ण बहुमताने निवडून देणार आहेत. त्याच्यामुळे त्यात काही शंका नाही. मुलगा आहे म्हणून बहुमताने निवडून शेतकऱ्या गरीब सरकार काकाने 2 कारखान्याची बिलं लोन काढून व्याजासहित परतफेड केलेले आहे. आणि हीच लोक म्हणतात का नाही आम्ही काकांनी काम केलं नाही. ही रोज सकाळी उठतात. काका इथं 20 किलोमीटरवर आहेत, ऐकून घ्या. काका इथं 20 किलोमीटर राहिला आहेत. हे सकाळी उठून जातात, स्वतःची कामं करून घेऊन येतात सगळी लोक पाठोपाठ. पण बोलत नाहीत कोण की आम्ही काम करून आलो आणि काकांनी काम केलं नाही. असं नाही, एका मिनिटात काकांचं काम होतंय. कामं करतात काका सगळे. शेतकऱ्याविषयी मी जरा बोलतो. मी स्वतः शेतकरी आहे, मी काकांचा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेतला तर 1.25 लाख रुपये अनुदान आहे, रोटर घेतला तर 50% अनुदान आहे, ड्रिप केलं तर 80% अनुदान आहे, कुठली स्कीम केली, फळबाग लावली तर त्याला अनुदान आहे, पाणी फुकटचं आहे, खड्डा शेततळ पाडलं त्याला अनुदान आहे, त्या कागदाला अनुदान आहे, त्याच्याभोवती कंपाऊंड मारा अनुदान आहे. आणि सरकारनं काय करायला पाहिजे? तुम्हाला 12,000 रुपये 6,000 रुपये मोदी सरकार देते सगळ्याला, सबसिडी देते सगळ्यांना. त्यामुळे आणि काय करायचं? आणि जर मला आणि एक घोरपडे सरकारविषयी बोलायचं आहे. सरकार आमचं आदरणीय माणूस आहे, ते काय आमच्याच पक्षाचं आहे. घोरपडे सरकारचं आम्हीच कार्यकर्ता आहे. सरकारचं कार्यकर्ते काय दुसऱ्या मतदार साताऱ्यात येणार नाही ना. हां, आम्ही सरकारचं आम्हीच कार्यकर्ता आहे. आम्ही नाही असू द्या, आम्ही सरकारला आम्ही 2 वेळा सरकारनं त्यांना दत्ताजीरावला आमच्या माहिती आहे. आम्ही मतदान केलंय सरकारांना. सरकारांचं कार्यकर्ते बऱ्यापैकी आमचा कॉन्टॅक्ट असतोय. सगळे कार्यकर्ते सरकारना वयस्कर माणसं आहेत, त्यांना तोडून जात नाहीत. पण आम्ही सगळी माणसं जवळजवळ 80 जगताप साहेबांची गत झाली ती सरकारची होणार. बऱ्यापैकी लोक ही हिंदुत्वाची विचारसरणीला धरून काकांनाच मतदान करणार आहेत. सरकारच्या बरोबर थोडीफार लोक जाणार. घोरपडे फॅक्टर हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे घोरपडे सरकारांचा. एकमेव ज्यावेळेला विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला त्यावेळेला एक महत्त्वाचा नेता म्हटलं तर एकमेव घोरपडे सरकार हे स्टेजवरती होते. तर तो एक फॅक्टर महत्त्वाचा. आणि ह्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रातला तर महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की आम्ही घोरपडेंचेच कार्यकर्ते होतो, पण हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही तिथे. आणि 80% घोरपडे सरकारांचा जो गट आहे तर तो काकांसोबत राहील. नाही, पूर्ण 100% गट हा ह्यावेळी विशाल पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. विकासाचा मुद्दा धरला, मग अजून खूप मुद्दे झाले, तुम्ही आमच्याकडे आलाच नाही. सरकारांनी जी कामं केलेत त्याबद्दल आम्ही काय आता जनताच सांगेल तुम्हाला. तुम्ही ज्यावेळी फिरतील त्यावेळी
पाटबंधारे मंत्री असताना हा पाठ झाला. मळणगावच्या बाबतीत तर वैयक्तिक बोलायचं झालं तर मळणगावला येडा टाकून पाठ गेलेला आहे. हा जो पाठ फक्त बोरगाव मळणगावच्या बाउंड्रीवरून जात होता पूर्ण मळणगावला गेला. ह्याचा फायदा हा म्हैसाळचा ह्याचा फायदा हा गव्हाणला सुद्धा झाला. कामं केली पण आम्ही श्रेय कधी घ्यायसाठी म्हणून नारळ फोडण्यासाठी कधी आम्ही पुढे आलेलो नाही आणि येणारही नाही. तुम्ही नाराज काय म्हणजे काकांपासून दूर? नाराजी हीच आहे. मोदींच्या नावाखाली तुम्ही किती वर्ष अजून मतं मागणार? विकास म्हणजे काय आम्हाला हीच कळण झाली. आता बांगलादेशमध्ये आता टॅक्स लावलेला आहे, कांदा बंदी आहे, द्राक्षाचा 104 रुपये त्याचा टॅक्स द्यायला लागतोय. आमचा माल या वर्षी सडला येतं अक्षरशः. किती खासदारांनी आमचा प्रयत्न केला यासाठी? काय प्रयत्न? तुम्ही आम्हाला पाकिस्तानमध्ये काय झालं ह्याकडं काय घेणं देणं आम्हाला हो? आम्ही सामान्य शेतकरी आहे. आम्हाला रोजच्या जगण्यासाठी जे लागतं ते आम्हाला बघितलं पाहिजे आधी. ते वस्तू आम्हाला मिळेनात. अक्षरशः ह्या तर वर्षी द्राक्ष बागायतदार पूर्ण देशोधडीला उद्ध्वस्त झालेला, देशोधडीला लागलेला, याबद्दल कोणी काही बोलत नाही. विकास म्हणजे काय विकास केला हे तर कळू दे. ज्यावेळी खासदारांची लिस्ट लागली, कुणी किती खासदार निधी हे केला, त्यावेळी आमच्या खासदाराचं नाव 3 नंबरला आहे वरून कमी केलेला निधी म्हणून. असं का? निष्क्रिय खासदार 3 नंबरला आम्ही का म्हणून तुम्हाला मत द्यायचं? आम्ही गेले 2 टर्म तुमच्याबरोबर होतो, त्याबद्दल शंका नाही. प्रामाणिकपणे काम केले आम्ही त्यावेळी. पण ह्यावेळी सरकारांच्या बरोबर आम्ही ठाम आहोत की विशाल पाटलांना 100% निवडून आणणार आहे आणि मळणगावातून ह्यावेळी विशाल पाटलांना एवढा लीड देऊ की सगळेजण तोंडात बोटं घालतील. होय. काय सांगाल तुम्ही? मोदीसारखं भ्रष्ट पंतप्रधान आतापर्यंत कधीही झाला नाही, कधी होणारही नाही. कारण मोदीनं शेतकऱ्यांचं खरोखर अक्षरशः वाटोळ केलं. या कंबरनं मोठं ज्येष्ठनं 2014च्या पाठीमागे जीएसटी होती का? नाही, जीएसटी नव्हते. आतापर्यंत जीएसटी 2014 पर्यंत नव्हते. हे तुम्ही आता जिथं उभारलाय तो सगळा कृषीचा द्राक्ष बागायतदारांचा पट्टा आहे. मोदींच्या निर्यातीच्या धोरणांमुळं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळं प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात आज माझी लॅम्बोर्गिनी, ह्यांची फॉर्च्युनर आहे, ह्यांची हेलिकॉप्टर आहे. शेतकऱ्यांची अक्षरशः वाट लावून टाकल्या मोदी सरकारमुळं. आणि तुम्हाला सांगायचं राहिला विषय पाकिस्तान बेल. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात आपण शत्रुत्व मानत होतो चीनला. पाकिस्तान आपल्यासाठी किरकोळ विषय होता. पाकिस्तानचा विषय सोडला. इंदिरा गांधींनी फाळणी करून देशाचं 2 तुकडे केलं, तेव्हा जेवढा गवगवा केला नाही. जंगलात बॉम्ब टाकून असं नुसतं आम्ही मारले असं होत नसते. फॅक्ट आहे देव. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे इंदिरा गांधींनी पाकिस्तानचं 2 तुकडे केलं पण गवगवा केलेला नाही. चीन आज गलवानच्या खोऱ्यात आपल्या एवढा आश्चर्य ती दाखवायला मीडियाला ही नाही. तुमच्या लक्षात येतं वेळ नाही त्यांना दाखवायला. पाकिस्तानने हे मारलं ते. अहो तुम्ही गरिबाबरोबर तुलनाच करू नका. तुम्हाला तुलना जर करायची असेल तर तुम्हाला चीन बरोबर करा, अमेरिकेबरोबर करा. हा विषय आहे. आता इथं सांगलीमध्ये तुमच्याच म्हणजे ह्या विधानसभा क्षेत्रातनंच येतात ते 10 वर्ष खासदार आहेत, तर मोठ्या प्रमाणावर विकास कामं केलेत आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील. नाही सांगितलं की विकास काम. अग्रणी नदीवरचं जर बंधारे बघितलं तर 12 अग्रणी नदीवरचे बंधारे हे आराराबांनी केलेले आहेत. आणि हे म्हणतात ना आता 81-19 आराराबा पतंगराव कदम साहेब ज्या वेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला सगळं पाणी हे फुकट देत होते. दुष्काळाच्या टंचाई निधीतून म्हैसाळ योजनेची 296 दिवस फुकट योजना आबांनी स्वतःच्या पैशाने. एक मिनिट राहिला विषय हायवेचा. हायवेवर फिरायला गरीब माणसाला गाडीत घालायला तेलं नाहीत. अदानी आणि अंबानी टोल मोठी लोक टोल घ्यायला लागलेत. आम्हाला टोल देऊन 130-140 रुपये देऊन जायला लागते. हे पैसे आमच्या खिशातले आहेत. भाजपनं सांगायचं नाही की बाबा आम्ही रस्ते केले हे केलं. गडकरी साहेबांनी केलेलं नाही. त्यांची एक ही होती की BOT बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. त्यामुळे ते तयार करतात आणि कुणाला तर चालवायला देतात आणि ते टोल हो म्हणून घेतात. त्यामुळं काकांनी विकास नाही तर भकास केलाय म्हणते तिथे. भकास केला असं म्हणू शकत नाही ते. बघा विरोधकांनी बोलायला आता जागा राहिलेली नाही आणि यांच्या ताळमेळ इकडे वेगळं सांगितलं जातं, इकडे वेगळं सांगितलं जातं आहे आणि ह्यांचं तारतम्य नाही. अजून 3-4 उमेदवार होऊन राहिले. ह्याच्या पुढं अजून इथनं पुढच्या ह्या येत्या 10-15 दिवसात अजून पुलाखालनं भरपूर पाणी जाणार आहे. पुलाखालनं काय नेमकं पाणी जाणार ते वेळ आल्यावर सांगू आणि वेळ आल्यावर समजल. या सांगली मतदारसंघात चंद्रहारकडे निम जातात, इकडे निम जातात आणि ह्यांचं काय माहिती का? तुम्हाला एक मिनिट माईकवर बोलतो. हे नाही दारूच्या बाटलीवर कार्य करतायत. ह्यांचं कार्यकर्ता दारूची बाटली ह्यांनाच झाली, मटण झालं की ह्यांचं कार्यकर्ता येतं. खरा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता मोदीच्या माग आहे. खरा कार्यकर्ता मोदीच्या माग आहे. ही नुसती किरकोळ नेता आहे ती. हे ह्यांच्या पाठीमागा मतदान नाही. इथं 91ची परंपरा ही इथं राहणार. 1500 मतं हे संजय काकाच घेणार.
तुमच्यात एवढीच धमक आहे, एवढा विकासावर बोलताय, 40 आमदार 40 कोटी घेऊन फोडायची गरज काय गरज आहे तुमची? हा, तुमच्यात दम आहे तर तुमच्या कामावर मत मागा, लोकांना काढलेल्या पोरांच्यावर मत मागायची गरज नाही, आपला हक्क दाखवायची गरज नाही. धमक आहे तर आपल्यावर बोलायचं. मळणगावचं एक गुणसूत्र सांगतो, आज यांचा ग्रामपंचायतला एकही सदस्य नाही किंवा एकही, त्यामुळे तुम्ही तिथं माईक घेऊन जाण्यात काहीच तथ्य नाही. ज्याचा सदस्य नाही त्याला मग भक्कम काय करायचं आहे? लोकसभेला लीड भेटतं. अहो यांना उभा करायला लोकसभेचा विषय नाही. अहो तुम्हाला एक सांगतो, अहो यांना सदस्य उभा करायला माणसं मिळणार, पैसे देऊन अपक्ष उमेदवार उभा केली हिने, विशाल दादाला अडचणी आणल्या हिने, तिकीट मिळून दे ह्यासाठी अडचणी आणल्या हिने, चिन्ह सुद्धा मिळवली म्हणून अडचणी आणल्या. नशिबानं त्या विशाल दादाच्या नशिबानं दुसऱ्या मशीनवर पहिलं नाव विशाल पाटलांचं आलेलं आहे. कुठे सांगा इकडचं येतो. मोदी सरकारनं देशात डाळ असताना मोझांबिकमधनं तुरीची डाळ आयात केली. देशात डाळ उपलब्ध असताना दर वाढतात म्हणून आणि इथल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय म्हणून मोझांबिकमधनं तूर आयात केली. हे शासनाचं धोरण चुकीचं आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी हे धोकादायक आहे. आजवर कधी असा निर्णय घेतला गेला नाही. तो निर्णय मोदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट निर्णय घेतले गेलेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते या ठिकाणी, त्यावेळा कॅनलला पाणी सोडा मागणी केली होती. त्यावेळा चंद्रकांत दादा बोलले होते की शासनानं नोटा छापायचा काही कारखाना काढलाय काय? पालकमंत्री होते त्यावेळीची गोष्ट. वास्तविक शेतकऱ्यांची मागणी असताना कॅनलला पाणी सोडायला पाहिजे. आणि ज्यावेळा मागणी नव्हती त्यावेळा भरमसाठ पाणी सोडलं आणि बिल एवढं वाढलं म्हणून सांगितलं आम्हाला. कुठंतरी याचं नियोजन पाहिजे. हे नियोजन इथं केलं गेलं नाही आणि नियोजन करण्याची मानसिकता नाही. त्याच्यामुळं घोरपडे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. आणि विशाल पाटलांना जो पाठिंबा देण्याचा नुसता निर्णय घेतला नाही तर व्यासपीठावर जाऊन स्वतः भाषण केलेलं आहे. आणि त्यामुळं घोरपडे सरकारांच्या या निर्णयाशी घोरपडे सरकारांचे तमाम कार्यकर्ते सरकारांच्या पाठीमागे राहतील आणि तसेच मतदानाचं तुम्हाला चित्र स्पष्टपणाने दिसून येईल. थांबा, आता तुम्ही म्हटलं की घोरपडेंचे कार्यकर्ते ताकदीनं मागे उभे, पण ते म्हणतात की 80% आमच्या बाजूने आहेत आणि कुणी काय म्हणावं, हा ज्याचा त्याचा भाग आहे. आम्ही घोरपडे सरकारांच्या बरोबर व्यासपीठावर होतो. काल सरकार आलं ते त्यावेळेस सरकारांच्या बरोबर आहे, पाठीमागे होतो, आजही बरोबर आहे आणि उद्याही बरोबर असणार आहे. ताकदीने काम करणारच. सरकाराचा कार्यकर्ता आम्ही आहे. फक्त काय करा जरा ऐका, शेणाने नाही काय केलं. काल काय केलं, चंद्रहारला हे विशाल पाटलाचे कार्यकर्ते चंद्रहारमध्ये जातात. चंद्रहारचं कार्यकर्ते विशाल पाटला त्यांच्यात मेळ आहे का बघा. ह्यांच्या आघाडी झाल्या बिघाडी. आमची युती एक संघ आहे. ह्यांचा आमदार आहेत. ह्यांनी आमदारांनी पाठिंबा चंद्रहार पाटलांना दिलेला आहे आणि कार्यकर्ते सगळे विशाल पाटलाच काम करते. जयंत पाटला साहेबांचा आदेश कोण मानत नाहीत. सुमनताईचा आदेश कोण मानत नाहीत. इथं काकांचा एक हे कार्यकर्ता 100% आमच्या इथं सगळे टोटल आहेत. सगळे काम करतात. राष्ट्रवादीतलं छुप कार्यकर्ता आमच्या बरोबर आहेत. ठीक आहे, तुम्हाला माहिती राष्ट्रवादीतलं छुप कार्यकर्ता. आता एक मुद्दा मांडला. आता शिवसेनेतून चंद्रहार पाटील उभारलेत, पण मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये अजितराव घोरपडे सरकार हे आमदारकीला उभारले होते. त्यावेळी तुम्ही विशाल पाटलांच्याकडे गेला, म्हणजे तुम्ही प्रत्येक निवडणुकीला जरी दुसऱ्याच्या मला 1-2 मिनिटं सांगा. ह्याने आज आम्हाला चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांच्यातली भांडणं दाखवतात. संजय काकांचे विलासराव जगतापांचे संबंध 1 नंबर आहेत. पडळकरांचे संबंध 1 नंबर आहेत. वालचंद कॉलेज हिसकावून मारून आत कॉलेज फोडून कॉलेज संजय काकांनी घेतलं. ती लोक कुणाची काम करणार आहेत एवढं कळू दे की येणाऱ्या इलेक्शनच्या निकालाला. तुमच्यात पण एक संधता नाही म्हणताय. जसं तुम्ही म्हणताय त्यांच्यात वाद आहे तसं तुमच्यात पण भाजप. एक मिनिट सांग बघा, वाद करण्याचा विषय नाही हो. वैचारिक आणि तात्विक मुद्द्यावर बोला. आणि इथं ग्रामपंचायतला काय घडलं ह्याला पंचायतीत नाही सांगत ते गटात. मगाशी एक मुद्दा निघाला त्यासाठी मगासपासून सांगतो या, समजते या.
एक मिनिट निचिकेत आम्ही मध्ये मगाशी बोललो नव्हतो, तुमच्या मध्ये मगाशी बोललो नव्हतो. शांतपणे ऐकून घ्यायचं. आडवं बोलल्यावर नेटान बोलल्यावर सगळं होते असा विषय नाही. तुम्हाला उत्तर देता येईल, बोलू द्या त्यांना. एक विषय समजून घ्या की इथं कुणाच तर उन्ही धुनी काढायचं आणि कुणाच तर काय चाललंय म्हणून बोलायचं हे विषय नाही. देश पातळीवर जी बोलताय त्या विषयावर जर बोलत असला, या मगाशी माझ्या भावानं एका शहीद जवानाविषयीचा जो विषय सांगितला, काँग्रेसचं सरकार असताना या देशात 1962 साली माझा आजोबा शिवाजी पाटील शहीद झालता, त्यावेळेला का नाही शरीर इथं बोरगावात का आलं नाही का? देशाला येत नव्हतं का त्यावेळेला तुमच्याकडे नव्हती का ताकद? इथं बोरगावपर्यंत ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी सरकार आलं त्यावेळेला सैनिकांचा खरा सन्मान व्हावा लागला. आणि त्यानंतर आता प्रत्येक गावात ज्या ज्या वेळेला शेवट मी सैनिक म्हणून ज्यावेळेला सैनिक म्हणून जाईल त्यावेळेला माझं कर्तव्य असतंय देशाची सेवा करणं, भले जान जाय और प्राण जाय, ह्याला आम्ही भेट नसतो. मग ह्या गोष्टीसाठी माझ्या आजोबाचं 1962 साली भारत चीन युद्धात म्हणजे राष्ट्रीय आणि सुरक्षेच्या बाबतीत हा येतो. संजय काका 5 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते, 10 वर्ष खासदार होते, 5 वर्ष कृष्णा खोरे महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते, पण कोणत्याही प्रकारचं ठोस काम त्यांच्याकडून झालं नाही. आज MIDCचा मुद्दा असेल, ड्रायपोर्टचा मुद्दा असेल किंवा विमानतळाचा मुद्दा असेल, यातलं एक सुद्धा मुद्दा यांच्याकडून क्लिअर झाला नाही. पहिल्यांदा रांजणीची जागा ठरवण्यात आली, रांजणीत जागा मिळत नाही, ती शेळी मेंढी ह्याच्या त्यांच्या महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांनी परत आपल्या सलगरीची जागा निवडली, पण तिथं पण होऊ शकत नाही. माहिती जो सतीश साखळकर जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी जो माहिती अधिकार टाकला, त्या माहिती अधिकारामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितले की ह्या जागांसाठी मागणी पण झाली नाही आणि इथं होऊ शोधा शकत नाही. त्यामुळे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं ठोस काम झालं नाही. राहिला मुद्दा ह्यांच्याकडून जर आज इलेक्ट्रॉल बॉन्डचा सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे. हिंदुत्वाच्या नावावर जी मतं मागतात त्या बीप कंपन्यांकडून सगळ्यात जास्त निधी यांनी भाजपवाल्यांनी गोळा केलेला आहे. सगळ्यात जास्त ज्या हिंदुत्वाच्या नावावर यांनी जे मतं मागतात त्या बीप कंपन्यांकडून सगळ्यात जास्त यांनी पैसे गोळा केले. राफेलचा घोटाळा यांनी पूर्णपणे दाबलेला आहे. हे पूर्णपणे निष्क्रिय शासन आहे. मोदी शासन कधीसुद्धा शेतकऱ्यांचं नव्हतं आणि इथून पुढे सुद्धा कधीसुद्धा नसणार आहेत. यापुढील काळात सांगली जिल्ह्यात विशालदादा पाटील ताकदीने खासदार होणार. लिफाफा हे चिन्ह घेऊन अपक्ष असतील, अपक्ष जरी असले तरी विशालदादा ताकदीने यावेळी खासदार होणार. ह्यावेळी सांगली जिल्ह्यात विशालदादा पाटील हे खासदार होणार. आता आमच्या शेजारचे गावचे नेते त्यांनी सांगितलं एक दोन आत्ता उपस्थित मुद्दा काय होता सैनिकांच्या बाबतीतला. सैनिकांचा योग्य तो सन्मान अग्निवीर योजना आणून मोदीजींनी पद्धतशीर केलेला आहे. मांडीवर घ्यायचं आणि मुस्काट देऊन पाडायचं ही त्यांचं अग्निवीरचे आबा गटाची पण मदत होईल म्हणतायत 100% काकांना. कुठल्या गटाची? आम्ही आबा गटाचंच आहे की दादा पाटलांना कवटेमंका नगरपंचायतीत दिलेला धोका आबा गटाची माणसं कधीच विसरू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. तर मागच्या वेळेला असं म्हणतात की आमचाच आमदार आमचाच खासदार अशी काही गोष्ट होती. असं काही नाही. ऐका माणूस आपल्या माणसाला कधीपर्यंत जवळ धरतो जोपर्यंत त्याच्या खिशाला कात्री लागत नाही तोपर्यंत. आमच्या खिशातनं आमच्या द्राक्ष बागायत आज आम्हाला मुद्दा पोहोचलाय. विषय मगाशी निघाला होता की अटल बिहारी वाजपेयींचा मुद्दा मगाशी निघाला. वाजपेयींचा मुद्दा निघाला. वाजपेयींची 2 मिनिट वाजपेयींची BJP होती ना ती वेगळी होती, मोदींची BJP ही वेगळी आहे. दोन्हीत फरक आहे खूप. आम्ही वाजपेयींच्या BJPला मानतो, त्याबद्दल शंका नाही. दुसरा मुद्दा असा चालला आहे की विषय वारंवार भडकवतोय. मोदीच्या विषयावर मतदान मागत जाते. विकासाबद्दल बोला तुम्ही, जिल्ह्याच्या तुम्ही देशाबद्दलच बोलणार आणि क्रूड ऑइलबद्दल बोला. क्रूड ऑइलचा आजचा रेट काय आहे बघा, कच्च्या तेला पेट्रोलचा रेट काय आहे बघा. ज्यावेळी पेट्रोल गॅस ह्याचं रेट ज्यावेळी वाढलं त्यावेळी तुमच्या स्मृती इराणी गॅसच्या टाकीवर बसत होत्या. आता का बसून झालेत? आम्हाला वैयक्तिक कुणावर टीका करायची नाही आहे, आम्हाला मोदीबद्दल काय बोलायचं नाही आहे, पण जिल्ह्यात ह्यावेळी विशालदादांनाच आम्हाला निवडून आणायचं आहे. निवडून आणायचं आहे. सारखा देशाचा विषय घेऊ नका. ज्यावेळी देशावर संकट येते सरकार कुणाच पण असू दे, देश म्हणून आपण सगळे एक असतो त्यावेळेला हे सगळ्या देशाचं आणि जवानांचं श्रेय असतं.
ते कोणी लाटू नका, सारखं ते विषय घेऊ नका. महत्त्वाचे विषय आहेत. नागालँडमध्ये बहिष्कार टाकला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ मोदींच्यावर आली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची आत्ता हवा आहे, ह्यांच्याकडे कुठलेही विषय नाहीत. उद्धव साहेबांना सहानुभूती आहे आणि त्या ह्याच्यावरती सांगली जिल्ह्यात चंद्रहार दादाच कुस्ती मारणार. काय सांगाल तुम्ही? आता माझ्या मित्रांनं सांगितलं सर्वप्रथम खासदारांची कामं मी सांगतो. मगासपासून तुम्हाला मी या गोष्टीसाठी ठोस काम केलं नाही. म्हैसाळ योजनेतून म्हैसाळचे ज्यावेळेला उपाध्यक्ष होते काका, त्यावेळेला 81-19चा सर्वात मोठा जर शेतकऱ्यांसाठी कवटेमंका, तासगाव, आटपाडी आणि जत ह्या भागासाठी वरदान ठरणारा जो निर्णय असेल तर तो खासदार संजय काकांनी 81-19 करून घेतला. शेतकऱ्यांच्यावरचा बोजा कमी केला आणि 81-19 करून थांबले नाहीत संजय काका. परवाच 1 ते 2 महिन्या पाठीमागं जर्मनच्या एका बरोबर एक सामंजस्य करार झाला. त्यामध्ये संघ येथे 15,000 कोटीचा सोलर पॅनल बसवून सोलर पॅनलवर लाईटची निर्मिती करून त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या शेतकऱ्याला कसं फुकट पाणी मिळेल ह्याच्यासाठी विचार करणारा खासदार म्हणजे संजय काका पाटील आहेत. आज आपण विचार करा, जत सारखा भाग इतक्या वर्ष झालं दुष्काळात आहे. जेव्हा जतमधल्या लोकांनी ठराव केला की आम्हाला कर्नाटक हद्दीत जायचं आहे, तेव्हा यांना सुचलं व यांनी 2,000 कोटी रुपये दिले. त्याच्या आधी यांनी अजिबात कोणत्या प्रकारची तरतूद केली नाही. काय सांगाल तुम्ही? कशाचं हे आता हेच ते म्हणतात की काकांनी कामं केलेत ना मोठ्या प्रमाणात. काकांनी काय काम केलेलं नाही, स्थानिक आमदारांनी केलेली कामावर हे आपला श्रेय मांडायसाठी प्रत्येक जागी जाऊन तिथं नारळ फोडायचा कार्यक्रम, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलेलं नाही. काका समर्थकांना हे माहीत नाही खासदार कशासाठी असतो. खासदार संसदेमध्ये भांडायचं असतं विकासाच्या मुद्द्यावर. खासदार इथं वाढदिवसाला लग्नाची भेटी द्यायला खासदार नसतो. विकास कामाच्या मुद्द्यावर संसदेत भांडायसाठी खासदार निवडून द्यायचा असतो. आणि खासदारांचं 10 वर्षातलं संसदेतलं एक भाषण दाखवावं मान्य करतो यांचं. काकांचा संसदेतला परफॉर्मन्स पण चांगला नाही. पहिला प्रवीण भाऊचा विषय क्लिअर करून परत निचिकेतचा जाऊ. प्रवीण भाऊंनी सांगितलं काकांनी इथं काम केलं नाही. त्यांच्याच घरासमोरून मोठा हायवे गेला आहे. ज्या काँग्रेस सरकारची यांनी गुणगान गाते ती ह्यांनी जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत कधीही शेतकऱ्याला 1 रुपया देण्याची भूमिका ठेवली नव्हती. भाजप सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला पैसे देण्याची भूमिका ठेवली. शिरडोनसारख्या गावात कोट्यवधी रुपये आलं, शासनानं पैसे दिलं. जमिनी शासनाच्या गडकरीने संजय काकांनी जर इथं रस्ता आणला म्हणतात नाही, गडकरीमुळे रस्ता इथं आलाय. संजय काका जर थांबवला असता रस्ता इथं आलाच असता. आणि संजय काकांनी काम केलं म्हणतात नाही. तरुण बेरोजगारांसाठी ज्या हिंदुत्वावर हे मतं मागतात, शिवस्मारकाचं काय झालं त्याचं विचारा. सांगा लागले संजय काकाने हायवे आणला. संजय काकाचा हायवेला काही श्रेय नाही, केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. खासदाराने स्वतःच्या जागेवर काय आणलं सांगा. 10 वर्षात एक उद्योगधंदा आणला का? ह्याचं उत्तर यांनी द्या. गॅस जर वाढला तर ती काकांचं. आणि ऐका 2 मिनिट. आणि जर रस्ता केला की ती काकाचा नाही. हे कुठला नियम आहे का? आणि ऐका सांगतो, ज्यावेळी ऐका काकांचं काम सांगतो तुम्हाला. माझा छोटा भाऊ म्हणला की बाबा काकांचं काही काम नाही. 2014ला 2019ला आणि 2024ला महाराष्ट्रात ज्यावेळी यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी खासदार साहेबांचं पहिल्या नंबरला नाव होतं. 2024ची फार मोठ्या फरकानं आम्ही निवडणूक आता जिंकलेलं आहे. आम्ही 2019 लागलेला आहे. 4 अंक हा काकासाठी तुम्ही जिंकलोय. 4 आकडा हा संजय काकासाठी आमचा लकी नंबर आहे. 4 तारखेला निकाल आहे. 4 लाखाच्या फरकानं संजय काका निवडून येते. आणि आम्ही 2029 आता जे गॅस पेट्रोल याची महागाई जी सांगितली जाते, तर यासाठी ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला 2013 साली जो अणुकरार झाला, त्या अणुकरारानुसार जी काही गॅसची सबसिडी
म्हणजे आपण ज्या दुसऱ्यांकडून त्याने रस्त्याच्या पैशाचा विषय आणला. गुहागर विजापूर हा सुद्धा नॅशनल हायवे आहे. त्यांच्या बोरगावातच नोटीस आल्यात 8,000 रुपये का 35,000 रुपये रेट, 8,000च्या चौपट 35,000 रुपये रेट दिला आहे. त्याचं जरा त्यांनी काही तर खासदारांना सांगून वाढतात का बघा म्हणाव. शिरडोनमधली तर आमची कितीतरी कोट्याच्या जमिनी घेतल्या आणि त्याला साधं पूल त्यांना करता आलं नाही बजेटमधनं घालून. 4 लाख मतांनी येतील म्हणतात. बघा त्यांच्याकडे आधी 3-4 वर्षापूर्वी कोणतरी म्हणलं होतं 5 लाख लीड नेतील. आता तो आकडा 4 लाखावर आलाय. अजून 8 दिवसात तो आकडा 1 लाखावर सुद्धा राहणार नाही. आणि त्याचं रूपांतर विशालदादांच्या विजयातच होणार. काय वाटतंय तुम्हाला? 1 मिनिट तुम्हाला सांगतो. जो आता हायवेचा आता आमचे मित्र बोलले हायवेसाठी बोलले. पण 2013चा भूमी अधिग्रहण कायदा रेडिलेकर हा 4 पट मिळत होता. तो आता 2 पटवर का आणला? ह्यात नुकसान कोणाचं आहे? तो सांगा. रेडिलेकर रेट काय आहे सांगा तेवढा. भूमी अधिग्रहण कायद्याला राजू शेट्टी महाविकास आघाडीतनं का बाहेर पडले याचं कारण फक्त शोधा. भूमी अधिग्रहण कायद्याचा विषय संपतोया. राजू शेट्टी तुमच्याकडे पण नाही, तुमच्याकडे काय नाही ते तुम्ही शोधा. आम्ही कारखानदार आहोत ना, आमचं आम्ही बघू ते. मुळात ना मुद्दा काय माहिती आहे का, खासदारांवर नाराज कोण आहे पहिलं जिल्ह्यातलं बघा. घोरपडे सरकार एवढा विरोध करायचं काय? प्रत्येक वेळी घोरपडे सरकार बदलत नाहीत. घोरपडे सरकारच्या पाठीत 2 वेळा खंजीर खुपसलाय. तुम्ही उभं राहा, आम्ही पाठीशी आहे. आणि पाठीमाग खंजीर खुपसल्यामुळे एवढी जनता आहे. जो फरक दिसणार आहे ना, कुणाकडे कुठं 4 लाख 5 लाख लीड, इथं उभारलेल्या माणसांची जनसंख्या बघा आणि मग बघा कुठल्या साईडला किती लीड असणार आहे. मुळात हे इलेक्शन आहे ना, ही लोकशाही विरोध गुंडशाही आहे. याचं ज्वलंत उदाहरण देतो. काल जजच्या माझ्या आमदारावर हल्ला झाला. ह्याच्या मग कोण आहे मास्टर माइंड हुडका? दोघांच्या भांडणात काकाच निवडून येणार. मताचं लीड सांगते. मागच्या वेळेला प्रत्येक वेळी 1991 पासून आम्ही भाजपचं काम करतोय. ह्या वेळेला आम्ही काकांच्या बरोबर नाही, सरकार नाही, जगताप नाहीत. आणि भाजपचे सुद्धा काही नेते मंडळी हे काकाचं काम करणार नाहीत. त्यांच्यातच उभी फूट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच इथं विजय होणार. तडीपार आपकी वार. आपण एक काम करूया, थोडक्यात संपवायचं फक्त का नाही, आत्ताच्या ज्या केंद्रातल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या त्यांच्या नवऱ्याचं तुम्ही स्टेटमेंट ऐका. मगाशी 2-3 प्रश्न होते हो. आता मला सांगा, त्यांच्या रानातनं ग्रीनफील्ड जाणार आहे. त्यांना विचारा किती एकर जाणार आणि किती पैसे मिळणार, ते मिळणार का नाही? हा सांगा तुम्हाला. सगळ्यात जास्त विरोध चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी रस्ते बनवायला सरळ असा सामान्य लोकांचा आरोप आहे. लोकांचं चांगलं व्हावं यासाठी पेक्षा कॉन्ट्रॅक्ट बोललो होतो का मगाशी? झालंय 2 मिनिटं थांबा. आम्ही मध्ये बोललो होतो का मगाशीपासून? आम्ही मध्ये बोललो होतो का? ऐका, मगासपासून ऐकलो नाही सगळ्यांचं. 2 मिनिटं ऐका. आता मगासपासून बोललो होतो का? 2 मिनिटं थांबा की. बघा, शासकीय योजना जर बघितल्या, आज जनसामान्यांच्या ज्या सर्वात महत्त्वाची गरज आहे गोरगरीब लोकांची, जी धान्याची, कोरोना काळात मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय जो घेतला की धान्य मोफत केलं. त्यानंतर 6,000 रुपये येतात. सामान्यातला सामान्य जीएसटीचं काढून घेते, त्याचं काय 6,000 रुपये येऊन काय करायचे आहेत? आता मध्ये बोललो होतो का आम्ही? आता कसं असतंय फुकट काय दिलं की फुकट दिलं म्हणायचं. मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर उत्तर माझ्याकडे तयार आहे. प्रत्येक कुठल्याही मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर उत्तर तयार आहे. पण आडव्या भूमिकेतनं नवीन काय तर मुद्दा काढायचा. धान्य मोफत दिलं तर फुकट काय दिलं? आणि लोक सामान्य जनता आहे त्याला माहिती आहे त्या धान्याचं महत्त्व काय आहे. जी सामान्य जनता आहे त्याला माहिती आहे मोदीचं महत्त्व काय आहे. आणि मोदींच्या वर का बोलायचं? अरे आमची पार्टी आहे, भाजप ही पार्टी आहे, मग मोदींच्या नाही जीवावर मतं मागणार, आम्ही कोणाच्या जीवावर मतं मागणार? तुम्ही जसं राहुल गांधीचं सांगताय तसं आम्हाला बिन मोदी सांगू दे की. आणि मोदीच्या नावावर मतं मागायला विकास काय झाला जी म्हणताय, विकासाला सर्वसामान्य जनतेला. मळंगावचं उदाहरण सांगतो, मला काही मळंगावातलं माहीत नाही तरी सुद्धा सांगतो. प्रत्येक गावात हर घर जल योजनेच्या माध्यमातून वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पाणी पुरवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलंय. जी हर घर जल योजना नरेंद्र मोदीनं, त्यानंतर
अटल भूजल योजनेसारखी योजना आहे जी पाणी अडवाण पाणी जिरवा जे आपल्या राज्यातनं चालू झालेली. आता मध्ये बोललो होतो का अटल भूजल योजना असू दे, त्यानंतर रस्त्याची योजना असू दे, ह्या योजना ह्या खासदार निवडून आलं, देशात सरकार स्थापन झालं, कॅबिनेट स्थापन झाली म्हणून झाली ना, का उगाच मोदींनी काय केलं किंवा मोदींनी काय नाही केलं की संजय काकांनी नाही काय केलं, या चुकीच्या वल्गना इथं. आणि सर्व जनतेला माहिती आहे, सामान्य जनता ह्या इथं येऊन उभारत नाही. कार्यकर्ता किंवा मतदार रूपी 4 तारखेला ह्याच ठिकाणी आपण येऊया मनंगावातनं सुद्धा, आणि ह्या पंचक्रोशीतनं 100% काकांना लीड जाईल एवढे. ऐका ओ थांबा 1 मिनिट. आता ऐका 1 मिनिट सगळ्यांनी. आता वेळ आपला भरपूर झालाय. 10 सेकंड फक्त प्रत्येकाने बोलायचं आणि संपवायचं आहे. भाजपनं रस्ते केले म्हणजे काही विकास झालेला नाही, गोरगरिबांसाठी काही केलेलं नाही, तोंडावर पावडर फासून नकरा करण्यात अर्थ नाही. आणि सांगलीच्या निवडणुकीत धान्य आणि 6,000 देणे, सिलेंडर 500 रुपयाचा भाव 1100 रुपये केला, आणि 18% GST दुधात दह्यावर सुद्धा लावला, आणि हेच आमचे पैसे गोळा केले आणि आम्हाला 6,000 आम्हीच दाखवलं, आणि 5 किलो धान्य मोफतचं आम्हीच दाखवलं. आणि इथं सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सुटला नाही, महिलांचा प्रश्न सुटला नाही. देशावर 205 कोटी कर्ज करून ठेवले आता सध्या. 10 सेकंड मध्ये फक्त सांगलीत काय होईल एवढं फक्त एका वाक्यात सांगायचं सगळ्यांनी. विशाल पाटील, संजय काका मोदी केला. आमचं मत देश फक्त भाजप. मला इंट्रो करायचं. आज तुम्ही बघू शकता या मळण गावामध्ये अत्यंत अति उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आला. आपला डिबेट शो संपलाय, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर ह्या काकांनी विनंती केली की एक मतदार म्हणून मला बोलायचं आहे. काय सांगाल काका? चालू सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे निश्चितपणे निवडून येतील. पाटीलपर्यंत वसंतदादांनी नेलं, आणि त्याच वसंतदादाच्या विचारावरती श्रद्धेवरती निष्ठा विश्वास ठेवून विशाल पाटील हे काम करतात. जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे, म्हणून विशाल पाटील त्यामुळे निश्चितपणे विशालदादा 2 ते 2.5 लाखाने निवडून येतील.